अंधश्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील सीमारेषा ओलांडून सत्य शोधणाऱ्या एका धाडसी तरुणाची कथा म्हणजे कार्तिकेय. भारतातील एका रहस्यमय मंदिराभोवती फिरणाऱ्या या कथेत इतिहास, पुराणकथा आणि थराराचा अप्रतिम संगम आहे. एका गावात देवाच्या प्राचीन कोड्याची उकल करण्यासाठी आलेला कार्तिकेय आपल्या या रहस्याच्या गावात घेऊन जातो, जिथे प्रत्येक वळणाला संकट, चमत्कार आणि अनपेक्षित सत्य सामोरे येते. विज्ञानाच्या आधारावर पुराणकथेचा मागोवा घेताना त्याच्या साहसी प्रवासाला सुरुवात होते. देवाचा कोप, पुराणातील श्राप आणि सत्याचा शोध या सगळ्यातून बाहेर पडताना कार्तिकेय आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल का? सत्य काय आहे आणि आपला विश्वास कितपत खरी गोष्ट आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला कार्तिकेय हा चित्रपट बघावा लागेल, जिथे रहस्य उलगडताना सत्य आणि विश्वासाची खरी चाचणी घेतली जाते. चित्रपटाची सुरुवात होते सुब्रमण्यपुरम नावाच्या एका गावातून. आपण मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीला, शंकरला पाहतो, जो आपल्या पुस्तकावर काम करत असतो. शंकर आपल्या हैदराबादमधील मित्राला मोहनला कॉल करून सांगतो की तो सध्या सुब्रमण्यपुरम मध्ये आहे. हे ऐकताच मोहन घाबरतो आणि त्याला सांगतो की त्याने शंकरला तिथे जायची परवानगी कधीच दिली नसती. शंकर सांगतो की म्हणूनच तो आपल्या एंडोमेंट डिपार्टमेंटच्या बॉसला न सांगता इथे आला आहे. हे डिपार्टमेंट सरकारला सर्व धार्मिक प्रकरणांची माहिती पुरवते. पुढे तो सांगतो की त्याने या ठिकाणी येऊन येथील मंदिराच्या रहस्यांचा शोध घेतला आहे. जे काही त्याने शोधले आहे ते तो आपल्या पुस्तकात लिहित आहे, ज्याचे फक्त शेवटचे 10 पान बाकी आहेत. शंकर ठरवतो की उद्या डिपार्टमेंटच्या मीटिंगमध्ये तो या रहस्यांवरून पडदा हटवणार आहे. मात्र एवढ्यात एका रहस्यमय सापाचा त्या खोलीत प्रवेश होतो आणि तो शंकरला दंश करतो, ज्यामुळे शंकरचा मृत्यू होतो. या मंदिराचे रहस्य अखेर रहस्यच राहते. इथे कथा शिफ्ट होते आणि आपण एका मेडिकल कॉलेजला पाहतो, जिथे एक अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे की कॉलेजच्या मर्च्युरीतील 13 नंबरच्या रूम मधल्या खिडकीमधून भूत दिसले आहे. ते खूप प्रखर प्रकाशाच्या स्वरूपात दिसते. त्यामुळे सर्वजण त्या भागाकडे जाण्यापासून घाबरतात, कारण ते एकतर मर्च्युरी म्हणजे मृतदेह ठेवण्याचं ठिकाण आणि वरून 13 नंबरची खिडकी म्हणजेच तो शैतानाचा नंबर मानला जातो. इतकेच नाही तर कॉलेज प्रशासनही लोकांना तिकडे जाण्यास मनाई करते. एक रात्री आपला मुख्य पात्र कार्तिक मर्च्युरीत जाण्याचा निर्णय घेतो. त्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न मिळाल्याशिवाय शांत बसता येत नाही, म्हणून त्याला त्या मर्च्युरीतील भूताचे रहस्य सोडवायचे असते. तो आपल्या मित्र रवी सोबत तिथे जातो, तपास करतो आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण कॉलेज समोर खुलासा करतो की तिथे पूर्वी बांधकाम झाले होते, ज्यामुळे एक मेटल शीट तिथेच राहिली होती. यामुळे प्रकाश परावर्तित होत असे आणि 13व्या खिडकीतून प्रकाश आत येऊन परावर्तित होई. त्यामुळे सर्वांनी त्याला भूत समजलं होतं. तो स्पष्ट करतो की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते आणि जर कुठल्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर समस्या प्रश्नात नाही तर उत्तर शोधण्याच्या पद्धतीत आहे. त्याचे शिक्षक त्याला समजावतात की काही वेळा उत्तर शोधताना जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यावर तो म्हणतो की उत्तर न सापडण्यापेक्षा जीव जाणे बरे. यावरून आपण त्याचे डेडिकेशन आणि थिंकिंग बघू शकतो. यानंतर आपण त्याच्या कुटुंबाला पाहतो, ज्यामध्ये त्याचे आई वडील, भाऊ भाऊजय आणि एक लहान भाची आहे, जी त्याला खूप प्रेम करते. एक गोष्ट लक्षात येते की कार्तिक देवावर फारसा विश्वास ठेवत नाही, तर त्याची आई रोज त्याचा राशीफळ वाचते, ज्यावर त्याला विश्वास बसत नाही. त्या दिवशी कॉलेजचा शेवटचा दिवस असतो. तो आपल्या भावाची कार घेऊन कॉलेजला जातो. त्याची आई फोन करून सांगते की त्याच्या राशीफलानुसार तो आज आपल्या लकी गर्लला भेटणार आहे. त्यावर तो म्हणतो की तो रोज अनेक मुलींना भेटतो, पण त्यावर ती सांगते की आज जिची भेट होईल ती खास असेल आणि त्याने तिला ओळखण्याचा प्रयत्न करावा. कॉलेजमध्ये त्याला वल्ली नावाची मुलगी दिसते, जी त्याला पहिल्याच भेटीत सर्वांपेक्षा वेगळी वाटते. काही वेळातच ती आपल्या स्कूटीने त्याच्या गाडीला धडक मारते. तो तिचं आयडी कार्ड घेतो आणि म्हणतो की तिने लवकरच त्याची कार रिपेअर करून आपले आयडी कार्ड परत घेऊन जावे, नाहीतर तो एखाद्या ठिकाणी चोरी करून तिचं आयडी कार्ड तिथे ठेवून तिलाच फसवेल. त्यांच्या वादानंतर जिथे त्याला गाडी पार्क करायची असते तिथे एक दुसरी कार येऊन उभी राहते. तो विचार करतो की ही मुलगी लकी कशी असू शकते. एकतर गाडीला डेंट बसला, वरून पार्किंगही गेलं, पण काही वेळातच त्या पार्किंगमध्ये उभ्या गाडीवर पूर्ण स्ट्रीट लाईट कोसळते.
ज्यामुळं ती गाडी पूर्णपणे खराब होते. आता कार्तिकला जाणवतं की त्याची आई बरोबर होती आणि ती मुलगी खरोखरच लकी आहे. काही वेळानंतर तो आपल्या मित्रांसोबत लॅबमध्ये असतो, जिथे एक मृतदेह ठेवलेला असतो. कार्तिकचा मित्र रवी त्या मृतदेहाच्या तोंडात चॉकलेट्स टाकायला लागतो. कार्तिक त्याला थांबवण्यासाठी ती चॉकलेट्स घेतो, पण चुकून रवी मृतदेहावर पडतो आणि मृतदेहाच्या तोंडातून चॉकलेट थेट प्रोफेसरच्या तोंडात जातं. त्यामुळे प्रोफेसर खूप रागावतो. पुढे कार्तिक आपल्या मित्रांसोबत मजा करतो. त्याचा मित्र सत्या त्याला ड्रिंक्स घ्यायला बोलतो, पण कार्तिक म्हणतो की त्याच्या एटीएम मध्ये फक्त 2000 शिल्लक आहेत आणि ते पण विड्रॉ होत नाही. आणि ते ऐकून सर्वजण हसतात. आता ते पैसे विड्रॉलसाठी एटीएमला जातात. तिथे कित्येक तासांपासून ते प्रयत्न करूनही पैसे विड्रॉल होत नाही. आता तिथं वल्ली येते आणि ती येताच पैसे पण विड्रॉ होतात. आणि हे बघून कार्तिक आणखी शॉक होतो. म्हणजे हीच ती लकी मुलगी आहे यावर त्याचा विश्वास बसतो. यानंतर आपण सहदेव नावाच्या पात्राकडे वळतो, जो ढोंगी बाबांचा पर्दाफाश करण्यासाठी तिथं आला असतो, जो स्त्रियांना प्रेग्नंट करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी चुकीचं काम करायचा. आता सहदेव लोकांना सांगतो की त्यांनी सायन्स आणि मेडिकलवर विश्वास ठेवायला हवा, अंधश्रद्धांवर नाही. सहदेव पुढे ईडी डिपार्टमेंटला जातो, जिथे तो हेड पृथ्वीराज यांना भेटतो. पृथ्वीराज एका मंदिराच्या संबंधित प्रकरणाबद्दल मीडियाच्या व्यक्तींना माहिती देत असतात. ते सांगतात की ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील बोबरलंका गावात भैरव मंदिर आहे, जिथे गेल्या 7 वर्षांपासून एक कुत्रा दररोज मंदिराभोवती चक्कर मारतो. ही गोष्ट गावकऱ्यांना समजल्यावर ते बघायला येऊ लागले आणि हळूहळू इतर गावातील लोकही येऊ लागले. त्यामुळे मंदिर खूप प्रसिद्ध झालं आणि गावाला आर्थिक फायदा देखील होऊ लागला. पृथ्वीराज सांगतात की काही नास्तिकांनी अफवा पसरवल्या की त्या कुत्र्याला काही सर्कल डिसीज किंवा मेंदूचा त्रास असेल, पण ते मीडियाला सांगतात की त्यांनी काही चुकीचं प्रकाशित करू नये, जेणेकरून आस्तिक लोकांच्या भावनांना ठेस पोहोचू नये. यानंतर पृथ्वीराज सहदेवशी बोलतात, जिथे कळतं की पृथ्वीराज अतिशय धार्मिक व्यक्ती आहे आणि त्यांचा देवावर खूप जास्त विश्वास आहे. सहदेव शंकरच्या केस संदर्भात रिपोर्टवर साईन घ्यायला आलेला असतो. शंकर म्हणजे सुरुवातीला साप चावून मृत्यू पावलेला व्यक्ती. सहदेव म्हणतो की साईन मिळाल्यानंतर केस बंद होईल, पण पृथ्वीराज म्हणतो की तो अपघात नव्हता, तो ऍक्ट ऑफ गॉड होता. सहदेव त्याचे कारण विचारतो, तेव्हा पृथ्वीराज सांगतात की शंकर नेहमी रहस्य सोडवण्याच्या मागे असे, म्हणून तो सुब्रमण्यपुरमला गेला होता, जिथं जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्या ठिकाणी सुब्रमण्यम स्वामींचं मंदिर आहे, जे काही घटनांमुळे बंद केलं गेलं आहे आणि त्या मंदिरात अनेक रहस्य दडलेली आहेत. जसेच कोणीही व्यक्ती मंदिराजवळ जाऊन रहस्य उकलण्याचा प्रयत्न करतो, तशी ती व्यक्ती मृत्युमुखी पडते आणि जितके मृत्यू झाले आहेत ते सर्व साप चावल्यामुळे झाले आहेत. सहदेव या गोष्टींकडे फारसा लक्ष देत नाही आणि रिपोर्टवर साईन करून तिकडून निघून जातो. दरम्यान आपण कार्तिकला पाहतो, जो कॉलेजच्या वतीने मेडिकल कॅम्पसाठी तयार होत असतो. त्याचा प्रोफेसर, जो त्याच्यावर नेहमी चिडलेला असतो, त्याला सुब्रमण्यपुरम पाठवण्याचा निर्णय घेतो. कार्तिकची आई त्याच्याबद्दल खूप चिंतित असते, कारण तो यापूर्वी कधीच इतक्या दिवसांकरता घराबाहेर गेलेला नव्हता. त्याबरोबरच अलीकडे एका पंडिताने त्याच्या कुंडलीत सर्पदोष असल्याचे सांगितले होते, ज्याचा अर्थ त्याला सापांपासून धोका आहे. आपण हे जाणतो की सुब्रमण्यपुरम मध्ये साप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. कार्तिकची आई त्याला एक डिवाइन ब्रेसलेट देते, ज्यामुळे तो सुरक्षित राहील. ती त्याला हे नेहमी हातात घालून ठेवण्यास सांगते. पुढच्या दृश्यात कार्तिक सुब्रमण्यपुरमसाठी रवाना होतो. जेव्हा ते गावाच्या सीमेरेषे जवळ पोहोचतात, तेव्हा त्यांना एक वेडा व्यक्ती दिसतो, जो त्यांना परत जाण्यास सांगतो. मात्र जेव्हा तो कार्तिकला पाहतो, तेव्हा तो शांत होतो आणि त्यांना गावात जाण्याची परवानगी देतो. थोड्या वेळाने ते गावात पोहोचतात आणि तिथे त्यांची भेट हेडमॅनशी होते. तो त्यांच्याशी काही बोलतो आणि सांगतो की ते गावात वेगवेगळ्या घरांमध्ये राहू शकतात, पण कार्तिक आणि त्याचे मित्र एकत्र राहण्याचा आग्रह धरतात. हेडमॅन सांगतो की गावात एवढं मोठं घर कुठेच नाही, पण मंदिराच्या ट्रस्टीचं एक जुनं घर रिकामं आहे. मात्र ते घर ठीक नाही, कारण तिथे 2 महिन्यांपूर्वी एक दुर्घटना घडली होती. त्याच्या बोलण्याआधीच कार्तिक त्याच्याकडून चावी घेतो आणि ठरवतो की ते तिथेच राहतील. जेव्हा ते त्या घरात पोहोचतात, तेव्हा त्यांना लक्षात येतं की ते घर खूप मोठं आहे, जंगलाच्या मध्यभागी आणि खूप भीतीदायक आहे. विशेषतः सुरुवातीला जिथं शंकरचा मृत्यू झाला होता, हे तेच घर आहे. दरम्यान आपण पोलीस अधिकारी सहदेवला पाहतो.
ज्याला मोहन कॉल करून सांगतो की शंकरच्या मृत्यूपूर्वी तो त्याच्याशी फोनवर बोलत होता. त्या संभाषणादरम्यान त्याने एक अजीब आवाज ऐकला होता. शंकर त्या गावातील बंद मंदिराच्या रहस्यावर एक पुस्तक लिहित होता. हे पुस्तक सध्या त्याच्या पत्नीने तिच्या माहेरी नेले आहे. या माहितीमुळे सहदेवला या प्रकरणात खूप रस येतो. दरम्यान कार्तिक त्याच्या मेडिकल कॅम्पसाठी तयारी करत असतो. कॅम्पचा संपूर्ण सेटअप एखाद्या सापासारखा दिसत होता. चहा पित असताना तो वल्लीला एका बसमध्ये पाहतो, जी त्याला त्याची लकी गर्ल वाटते. त्याचा मित्र रवी त्याला सांगते की वल्ली तिथे कशी येईल. आणि त्याच वेळी कार्तिकच्या आईचा फोन येतो आणि ती त्याला सांगते की त्याची भावजय प्रेग्नंट आहे. ही बातमी ऐकून तो खूप आनंदी होतो आणि त्याला वाटतं की वल्लीमुळेच हे शक्य झालं आहे. कार्तिक वल्लीला शोधण्यासाठी बस डेपोमध्ये जातो. तिथे ती त्याला भेटते. तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण वल्ली त्याच्यावर चिडते आणि दूर निघून जाते. रवी कार्तिकला वल्लीला इम्प्रेस करण्यासाठी कॉमेडी करण्याचा सल्ला देतो. या सल्ल्यानुसार कार्तिक एका व्यक्तीची खिल्ली उडवतो, पण नंतर त्याला कळतं की ती व्यक्ती वल्लीचे वडील आहे. त्यामुळं वल्ली त्याच्यावर अधिकच चिडते आणि कार्तिक रवीच्या मूर्ख सल्ल्यामुळे त्याच्यावर चिडतो. पुढच्या दिवशी कॅम्पमध्ये एक व्यक्ती त्याच्या पत्नीचा गर्भपात करण्यासाठी कॅम्पमध्ये येतो, कारण तिच्या गर्भात मुलगी होती. कार्तिक त्या माणसाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देतो आणि त्याला फटकारतो की तो अजूनही एवढ्या मागासलेल्या विचारसरणीत कसा अडकला आहे. तो त्या महिलेला सांगतो की तिने तिच्या पतीला सोडून द्यावं आणि तिने तिच्या मुलीला जन्म देऊन तिचं भविष्य घडवावं. तो म्हणतो मुलगी कुठेही सुरक्षित नसेल, पण निदान गर्भात तरी सुरक्षित असाव्यात. त्या महिलेवर कार्तिकच्या शब्दांचा प्रभाव पडतो आणि ती आपल्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेते. वल्ली कार्तिकची ही कृती पाहते आणि थोडी इम्प्रेस होते. याच दरम्यान सहदेव शंकरच्या पत्नीकडून त्या पुस्तकाची प्रत घेऊन येतो, जी मंदिराच्या रहस्याशी संबंधित आहे. आता सहदेवला देखील जाणवतं की या प्रकरणात काहीतरी मोठं रहस्य आहे, ज्यापर्यंत कोणीही पोहोचू शकलं नाही. तो शंकरच्या आईला बघतो, जी या पुस्तकाला श्रापित पुस्तक मानत होती. जेव्हा सहदेव ते पुस्तक घेऊन निघतो तेव्हा शंकरची पत्नी त्याला काळजी घेण्यास सांगते. त्यावर तो म्हणतो की तो या पुस्तकाची काळजी घेईल, पण ती म्हणते की तिचं बोलणं पुस्तकाबद्दल नव्हतं तर त्याच्याबद्दल आहे आणि ती त्याला स्वतःची काळजी घ्यायला सांगते. हे ऐकून सहदेवला थोडंसं विचित्र वाटतं, कारण त्याला वाटतं की एका पुस्तकामुळे त्याच्या जीवाला कसा धोका असू शकतो. घरी आल्यावर तो ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. त्या पुस्तकात लिहिलेलं असतं की जेव्हा संपूर्ण दक्षिण भारत एकत्र होता तेव्हा त्या भागावर राष्ट्रकूट राजवंशाचा कारभार होता. त्यावेळी राजा कीर्तिवर्मन यांनी एक भव्य सुब्रमण्यम स्वामी मंदिर बांधलं होतं. मंदिर पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा पौर्णिमा रात्र आली तेव्हा काही वेळ अंधार राहिल्यानंतर एक तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण मंदिर उजाडून निघालं. त्याचवेळी सुब्रमण्यम स्वामींची मूर्ती मंदिरात स्थापित करण्यात आली. त्या दिव्य प्रकाशाला भक्तांनी देवाचं अस्तित्व मानलं आणि पुढचे 21 दिवस एक भव्य उत्सव साजरा केला. 21 दिवसांनी एका विधीने उत्सवाचा समारोप झाला. दर कार्तिक महिन्यात हा प्रकाश मंदिराला झगमग करायचा. त्यामुळे 21 दिवसांचा हा उत्सव तिथली एक प्रथा बनली. अनेक राजे आले, मुघल आले आणि त्यांनी मंदिर पाळण्याचा प्रयत्न केला. डच, पोर्तुगीज, ब्रिटिश हे देखील तिथे आले, पण मंदिरातील 21 दिवसांचा उत्सव कायम राहिला. तो कधीही थांबला नाही. मंदिराच्या ट्रस्टींनी जंगलाच्या मध्यभागी आपला बंगला बांधला होता. जेव्हाही हा उत्सव व्हायचा तेव्हा ते लोक त्या बंगल्यातच राहायचे. कालांतराने मंदिर खूप प्रसिद्ध झालं. भक्त तिथे येऊ लागले आणि मंदिराच्या कमाईतही वाढ झाली. त्यानंतर ईडी डिपार्टमेंटने मंदिराचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन आपल्या हातात घेतलं. मात्र मागील वर्षी कार्तिक महिन्यात काहीतरी असं घडलं होतं जे पुस्तकात लिहिलं आहे, पण सहदेवला ते वाचता येत नाही, कारण त्याचा कॉन्स्टेबल त्याला मध्येच व्यत्यय आणतो. सहदेव ठरवतो की पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी त्याला सुब्रमण्यपुरमला जायला हवं. दरम्यान कार्तिक वल्लीला प्रपोज करतो, पण वल्ली त्याला नकार देते. त्यामुळं तो संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत ड्रिंक्स घेतो. तो अधिक ड्रिंक्स आणण्यासाठी बाहेर जातो. तेव्हा त्याला थोड्या अंतरावर कोणीतरी दिसल्याचा भास होतो. मात्र त्यांच्या घरातील नोकर तेता तिथे येतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की त्याने तेतालाच पाहिलं असावं. तो ड्रिंक घेण्यासाठी जात असताना तेता वॉशरूमसाठी थांबतो. ते गावातील पुलाजवळ थांबतात. तेव्हा अचानक एक कार पुलावरून खाली कोसळते आणि कार्तिकच्या समोरच क्रॅश होते. या कारमध्ये दुसरं तिसरं कोणी नसून सहदेवच असतो.
जो या गावात येत होता. मात्र या घटनेत त्याचा मृत्यू होतो. म्हणजे शंकरच्या आईने आणि पत्नीने जी चेतावणी दिली होती ती खरी होती. पुढच्या दिवशी पृथ्वीराज गावात येतो आणि माध्यमांना सांगतो की देवावर विश्वास ठेवायचा की नाही हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं, पण जर कुठे अलौकिक घटना घडत असतील तर सावध होणं गरजेचं आहे. आणि जे सहदेवने केलं नव्हतं. पोलीस घटनास्थळ स्वच्छ करतात आणि सहदेवचं सर्व सामान त्याच्या घरी पाठवतात. मात्र त्या सामानामधून एक गोष्ट गायब असते, ती म्हणजे शंकरची ती रहस्यमयी पुस्तक. आता हे पुस्तक कार्तिककडे असतं, जो ते वाचण्यासाठी सज्ज असतो. पुस्तक वाचताना कार्तिकला समजतं की 2013च्या कार्तिक महिन्यात मंदिराचा उत्सव सुरू झाला होता, पण 10व्या दिवशीच मंदिरातील पुजारींचा मृत्यू झाला. त्यानंतर गावात 2 गट तयार होतात. एक गट म्हणजे की 11व्या दिवशी पूजा थांबवली जावी, तर दुसरा गट प्रथा मोडता कामा नये म्हणून पूजा सुरू ठेवण्याचा आग्रह धरतो. वल्लीचे वडील दुसऱ्या गटात असतात. कसंबसं मंदिर उघडलं जातं, पण 2 दिवसातच 2 प्रेमी मंदिरात मृत अवस्थेत सापडतात. त्यांच्या मृत्यूचं कारण साप चावल्यामुळे झालेलं विष असतं. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते. लोकांनी मंदिरात जाणं बंद केलं, पूजा थांबवली. काही दिवसांनी पुन्हा एका पुजाऱ्याचा मृत्यू होतो. दुसरा गट म्हणतो की इथे देव नाहीत, देवांशिवाय मंदिर उघडलं तर अनर्थ होईल. त्यांच्या मते काही काळासाठी मंदिर बंद करायला हवं. त्यांनी असं ठरवलं की पुढच्या कार्तिक महिन्यात प्रकाश दिसला तर सुब्रमण्यम स्वामी पुन्हा परत आले आहेत असं समजून मंदिर उघडावं, पण जर प्रकाश दिसला नाही तर मंदिर कायमचं बंद ठेवावं. मंदिर बंद होऊन 2 महिने होतात. लोकांना तिथून विचित्र आवाज आणि रडण्याचा आवाजांचा भास होतो. एक दिवस एक टीव्ही क्रू या प्रकरणाचा तपास करण्यासाठी येतो, पण त्या क्रूचंही अपघाती निधन होतं. त्यामुळे गावकऱ्यांना विश्वास बसतो की या मृत्यूच्या मागे एखादं मोठं रहस्य दडलं आहे. पण या घटनेमागचं खरं कारण काय आहे हे ना गावकऱ्यांना कळतं ना कार्तिकला. कारण शंकरचा त्या पुस्तकाचे शेवटचे 10 पानं लिहिण्याआधीच त्या सापाने जीव घेतला होता, जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं. तसंच आता कार्तिकला रवी आणि सत्या भेटतात आणि त्याला या रहस्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मात्र कार्तिक म्हणतो की गावातील लोक काहीही मानोत, तो प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या दृष्टीनेच पाहे. त्याच रात्री त्याच्या खोलीच्या बाहेर तोच साप दिसतो. पुढच्या दिवशी कार्तिक वल्लीच्या वडिलांना भेटायला जातो आणि त्यांना मंदिराबद्दल विचारतो. मात्र वल्लीचे वडील मंदिराबद्दल काहीही बोलण्यास स्पष्टपणे नकार देतात. कार्तिक त्यांना सांगतो की तो वल्लीवर प्रेम करतो आणि तिथून निघून जातो. तो मंदिराच्या जवळ जातो आणि त्याला आत जाऊन सत्य शोधायचं असतं. त्या रात्री सत्या वॉशरूमसाठी बाहेर जातो आणि त्याला तो साप दिसतो. तो खूप घाबरतो आणि इतर लोकही तिथे येतात, पण त्यांना साप दिसत नाही. कार्तिक म्हणतो की सत्या हॉरर मूव्ही पाहत असल्यामुळं त्याला असं वाटलं असेल. मात्र सत्या एका बाजूला बघत असतो, जिथे एक अजीब व्यक्ती उभी असते. दुसऱ्या दिवशी गावातील काही लोक कार्तिकला भेटायला येतात आणि सांगतात की तो मंदिराजवळ दिसला आणि आत जाण्याचा प्रयत्न करत होता. ते त्याला सांगतात की त्याने असं करू नये, नाहीतर अनर्थ होईल आणि लोकांचे जीव जातील. तेव्हा तिथे काम करणारा इलेक्ट्रिशियन म्हणतो की एकतरी धाडसी माणूस आहे जो मंदिर उघडण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे सर्व काही ठीक होईल. मात्र तो एवढं बोलताच अचानक त्याला इलेक्ट्रिक शॉक लागतो, ज्यामुळे त्याचा तिथेच मृत्यू होतो. पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट होतं की त्याच्या शरीरातही सापाचं विष होतं. गावात घडणाऱ्या या विचित्र घटनांमुळे कार्तिकच्या विज्ञानावरील विश्वासाला धक्का बसतो. त्याचवेळी त्याचा परिवार त्याला भेटायला येतो, ज्यामुळे त्याचं थोडं लक्ष विचलित होतं. तो आपल्या कुटुंबाची भेट वल्ली आणि तिच्या वडिलांशी करून देतो आणि त्यांचं लग्न ठरतं. एका रात्री कार्तिकची आई तिच्या नातीला शोधत असते आणि ती थोडी घाबरते. कार्तिक तिला शांत करत असतो. तेव्हा ती सांगते की या जागेचा आवाज वेगळा आहे, तिथे शांतता नाही. छतावर असलेल्या सापांच्या डिझाईनमध्ये आणि मूर्त्यांमध्ये काहीतरी विचित्र गोष्ट नक्की आहे. कार्तिक तिच्या या बोलण्याचा विचार करत असतो, तेव्हाच त्याच्यावर तोच साप हल्ला करतो. कार्तिक विंडोच्या आत असल्यामुळं तो साप त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्याचवेळी तो मागून देवाचे अस्त्र आणायला जातो, पण तोपर्यंत साप तिथून पडून जातो. दुसऱ्या दिवशी तो आपले कुटुंब घरी परत पाठवतो. जाताना त्याची आई त्याला सांगते की त्याने कधीही आणि काहीही झालं तरी त्याच्या हातातून ते दिव्य ब्रेसलेट कधीच काढू नये. कदाचित ते ब्रेसलेटच त्याला सुरक्षित ठेवत होते. रात्री तो झोपायला जातो तेव्हा त्याला सिलिंगवर साप दिसतो, जो त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावतो. तो त्याला चादरीत बंद करतो आणि दुसऱ्या दिवशी त्या सापाला डिपार्टमेंट ऑफ
रेप्टाईल्समधील डॉक्टर प्रकाश यांना दाखवतो. डॉक्टर सांगतात की कार्तिकच्या म्हणण्यानुसार तो साप त्याच्यावर हल्ला करण्यासाठी फिरत आहे, पण त्यांच्या परीक्षणानुसार तो एक सामान्य साप आहे. ते सर्वांना आत बोलवतात आणि साप अगदी सामान्य दिसत असतो. पण जसंच कार्तिक समोर येतो तो अचानक आक्रमक होतो आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून डॉक्टर प्रकाश देखील चकित होतात आणि संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी 1 दिवस मागतात. कार्तिक दिवसभर विचार करत राहतो की तो साप त्याच्यावर हल्ला का करत आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टर त्याला सांगतात की हो, तो साप त्याला मारण्यासाठीच मागे लागलेला आहे, पण यामागे मंत्र, शक्ती किंवा देवांचा आशीर्वाद नाही, तर शुद्ध विज्ञान आहे. टच थेरपी किंवा हिप्नोटिसिसच्या साहाय्याने प्राण्यांना वश करता येतं, विशेषतः सरपटणाऱ्या प्राण्यांना, ज्यांना ट्रान्समध्ये पाठवून त्यांच्याकडून काहीही करून घेतले जाऊ शकते. जसे काही प्राणी आगीला घाबरतात पण फायर रिंग पार करतातच, तसेच या सापालाही हिप्नोटाईज केले गेले आहे. त्याला कार्तिकच्या वाशाशी जोडले गेले आहे आणि त्यामुळं तो त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवला गेला आहे हे सिद्ध होतं. जोपर्यंत तो साप मरत नाही तोपर्यंत कार्तिकला चावल्याशिवाय तो राहणार नाही. याचा अर्थ आतापर्यंत जे घडलं होतं ते सर्व याच पद्धतीने घडलं होतं. ज्या लोकांना हा साप मारत होता त्यांनाही हिप्नोटाईज करूनच त्यांच्या मागे सोडलं गेलं होतं. कार्तिक म्हणतो की असे काम एखादा माणूसच करू शकतो आणि त्याला हे शोधून काढायचं आहे की हे कोणी केलं आहे आणि का केलं आहे. समजून घेण्यासाठी त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग करावी लागेल. तो वल्लीच्या वडिलांना भेटतो आणि मंदिराबद्दल चौकशी करतो. कार्तिकला आतापर्यंत जे काही घडलं आहे त्याचा शोध लावायचा होता आणि पुढे काही घडण्यापासून रोखायचं होतं. वल्लीचे वडील सांगतात की मंदिराबद्दल सविस्तर माहिती मिळवायची असेल तर थंजानते पीठमचे पीठाधिकारी यांना भेटावं लागेल. ते दोघे त्यांना भेटायला जातात आणि ते कार्तिकला पाहून त्याच्याशी बोलायला तयार होतात. ते सांगतात की कीर्तिवर्माच्या राजवटीत एकदा मोठा दुष्काळ पडला होता, ज्यामुळे जमीन नापीक झाली, प्राणी मरू लागले आणि रोज शेकडो लोक मृत्युमुखी पडू लागले. राजा खूप चिंतेत होता आणि परिस्थिती सुधारण्यासाठी केलेले त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. एक दिवस राजा जंगलात काही उपाय शोधण्यासाठी गेला. तिथे त्याला सुब्रमण्यम स्वामीची मूर्ती दिसली, ज्यामुळे त्याला सकारात्मक ऊर्जा मिळाली. राजाने त्यांच्या कृपेने सर्व काही ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आणि मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुष्काळ संपला, जमीन पुन्हा सुपीक झाली, प्राणी आणि लोक सुखी झाले आणि राज्यात आनंद पसरला. राजाने मंदिर बांधायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने प्रसिद्ध शिल्पकार विश्वकर्मांना बोलावले. राजा म्हणाला की ज्याने राज्य वाचवले त्या देवाच्या मंदिरात काहीतरी विशेष नक्कीच असले पाहिजे. म्हणूनच त्याने एक अमूल्य मणी दिला, जो मूर्तीच्या खाली ठेवला गेला. त्या मणीवर चंद्राची किरणे पडल्यावर संपूर्ण मंदिर उजळून निघत असे. विश्वकर्मांनी मणी अशा प्रकारे बसवला की मंदिर कायमच चमकत राहील. मात्र या मणीची गोष्ट त्यांनी गुप्त ठेवली. हे सर्व ऐकल्यानंतर कार्तिक आणि बाकीचे लोक घरी परतले आणि त्यांनी कॅमेऱ्याच्या फोटोंची तपासणी सुरू केली. त्यांना त्या दिवशीच्या फोटोजमध्ये दिसतं की त्या दिवशी इलेक्ट्रिशियन मरण पावला तेव्हा नौकर तेताने त्याला विषारी इंजेक्शनचा शॉट दिला होता. कार्तिक त्याला पकडण्यासाठी धावत असतो, पण तेता पडता पडता एका झाडाला धडकून मरण पावतो. त्यामुळे कार्तिक खूप अस्वस्थ होतो, कारण आता सत्याचा शोध कसा लावायचा हे त्याला कळत नाही. शेवटी तो मंदिरात एकट्याने जाण्याचा निर्णय घेतो. तो नदी ओलांडून मंदिरात पोहोचतो आणि दरवाजा उघडतो. आत काही लोक त्याच्यावर हल्ला करतात, पण तो त्यांचा सामना करतो. अंधारात त्याला एक माणूस दिसतो. उजेड पडल्यावर कळतं की तो दुसरा तिसरा कोणी नसून पृथ्वीराजच आहे. पृथ्वीराज कार्तिकवर रागवतो आणि बोलतो की कार्तिकने त्याची 1 वर्षाची मेहनत वाया घालवली आहे. आता पौर्णिमेच्या प्रकाशाने मंदिर पुन्हा एकदा तेजस्वी झाडाळून उठेल. आता मंदिरामध्ये देव राहतात ही लोकांची श्रद्धा होईल, असे पृथ्वीराज म्हणतो. कार्तिक पृथ्वीराजला सत्य विचारतो आणि मग संपूर्ण कथेमागील रहस्य उलगडते. या मंदिरात फक्त गावकरीच नाही तर परदेशी लोक सुद्धा येत असत. एक दिवस एका ग्रुपला समजतं की मंदिरातील प्रकाश स्रोत हा एक डायमंड आहे. त्यामुळे त्या ग्रुपने पृथ्वीराजशी संपर्क साधला. विश्वकर्मांनी हा डायमंड अशा प्रकारे ठेवला होता की पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश त्यावर पडल्यावर संपूर्ण मंदिर प्रकाशित होत असे. परंतु पृथ्वीराजला माहिती होते की लोक त्याला मंदिरात असं काही करू देणार नाही. त्यामुळे त्यांनी लोकांच्या श्रद्धेवर वार करण्यासाठी एक खोटी कथा तयार केली. पृथ्वीराजने तेता आणि एका पुजाऱ्याला
आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी हाताशी धरले. त्या पुजाऱ्याला विषारी इंजेक्शन देऊन मारण्यात आले होते, म्हणजे त्याच्याशी पण धोका झाला होता. मग पुढच्या टप्प्यात पृथ्वीराजने एका सापाला हिप्नोटाईज करून इतर लोकांना मारायला लावले, ज्यामुळे मंदिराबद्दलची लोकांची भीती वाढली आणि कोणीही मंदिराजवळ जाण्यास धजावत नव्हते. त्यानंतर पृथ्वीराज आणि त्याचा ग्रुप शांततेने तो डायमंड काढून घेणार होते. गावकरी मात्र समजतील की देव मंदिर सोडून गेले आहेत. परंतु कार्तिकच्या प्रयत्नांमुळे त्यांची ही योजना अयशस्वी ठरली. विज्ञानावर आणि सत्यावर असलेल्या कार्तिकच्या दृढ विश्वासामुळे त्याने हे कोडे सोडवले. पृथ्वीराजला शेवटी तुरुंगात पाठवण्यात आले. कथेच्या शेवटी कार्तिक आपल्या अंतिम वर्षाच्या सेलिब्रेशन मध्ये असतो, मात्र त्याच्या मनात अजूनही मंदिराबद्दलच्या घडामोडींचा विचार सुरू असतो. त्याला आता वल्लीच्या वडिलांचे शब्द आठवतात. सगळं वरच्याच्या इच्छेनुसार घडतं. कार्तिक हे मानायला नकार देतो, पण त्यावेळी वल्लीचे वडील त्याला 3 प्रश्न विचारतात. नंबर 1, त्या वेळसर माणसाने का सांगितलं की फक्त कार्तिकच मंदिरात जाऊ शकतो? नंबर 2, तो साप त्याला का मारू शकला नाही? नंबर 3, पीठाधिकाऱ्यांनी त्याच्याशी का बोलायचं ठरवलं? हे प्रश्न त्याला विचारात पाडतात. त्याचवेळी त्याचं पूर्ण नाव समजतं, कार्तिकेय कुमारस्वामी. आणि कुमारस्वामी हे सुब्रमण्यम स्वामींचेच दुसरे नाव आहे. कार्तिकने मंदिर उघडल्याचा अर्थ तो सुब्रमण्यम स्वामीच्या इच्छेनुसारच वागला. नंतर त्याला कळतं की पृथ्वीराज आणि त्याच्या साथीदारांचा तुरुंगात साप चावल्याने मृत्यू झाला. शेवटी तो डॉक्टरला भेटतो, ज्यांनी सापाला डिहिप्नोटाईज केले होते. त्यामुळे तो साप पुन्हा आता कधीही कार्तिकचा पाठलाग करणार नाही. या सर्व अनुभवांमुळे कार्तिक आता देवाविषयी थोडा श्रद्धाळू बनतो आणि मानतो की वरच्याची शक्ती नक्कीच काम करते. असो, पुढे जाऊन कार्तिक देवावर विश्वास ठेवू लागतो आणि थोडा श्रद्धाळू होतो. त्याला समजतं की या जगात नक्कीच अशी काहीतरी शक्ती आहे ज्याला आपण आपापल्या श्रद्धेनुसार कोणतेही नाव देऊ शकतो. ही शक्ती माणसांना, विशेषतः चांगल्या माणसांना मदत करते. पण इथेच ही गोष्ट संपत नाही. आता कार्तिक आपल्या मित्रांसोबत गोव्याच्या एका गुहेत जातो, जिथून कोणीही परत येत नाही. आता तो त्या गुहेमागील रहस्य सोडवण्यासाठी पुढे काय करतो, यासाठी तुम्हाला या कथेचा दुसरा भाग पाहावा लागेल, जो लवकरच येणार आहे. आणि मंडळी, तुम्हाला जर माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लगेचच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.